कन्यादानासाठी आणि तुम्ही इथं काय करता? चला लवकर लवकर चला ना. मी कन्यादान करणार नाही कारण ती माझी मुलगी नाही. ठीक आहे मान्य, पण आता लोकांच्या समोर लोकांच्या दृष्टीनं तीच आपली मुलगी आहे. आपली नाही कुसुम, फक्त तुझी लक्षात ठेव. ठीक आहे, हेही मान्य. पप्पा भटजी वाट बघताय. हा तू पुढे, मी घेऊन येते त्यांना. अभिजित माझे काय ज्यांना मुली नसतात ते देखील परक्या मुलींचं कन्यादान करतात आणि पुण्य आपल्या पदरात पाडून घेतात. आणि मानसी तर आपली. मम्मी, पप्पा, मम्मी काय चाललंय तुमचं? पप्पा काय चाललंय? काय चाललंय? तुमचा हा अबोला मला सहन होत नाहीये. मम्मी बोल ना काहीतरी, बोल ना मम्मी, नाहीतर मी रडेन मग. मानसी, तुझे पप्पा तुझं कन्यादान करायला तयार होत नाही. त्यांचं म्हणणं आहे की मी त्यांची मुलगी नाहीये. अगदी बरोबर बोललीस तू माझी मुलगी नाहीयेस. लहानपणापासून हेच ऐकत आली. अनेकदा विचारलेला प्रश्न मी पुन्हा विचारते. सांगा, कोण आहे माझी मम्मी? कोण आहेत माझे पप्पा? ते तुझ्या आईलाच विचार. मम्मी, ठीक आहे. तिनं माझ्याकडनं वचन घेतलं होतं मी तुम्हाला काही सांगू नये म्हणून, पण आज मात्र तुम्ही मला हे सगळं सांगायला भाग पाडता. मानसी, मी तुझी खरी आई नाहीये, पण तुझे खरे पापा हेच आहेत. काय बोलतेस तू? मानसी तुमचीच मुलगी आहे. माझी खरी मम्मी कोण आहे? मृणाल. हो, मृणाल तुमची कॉलेजची स्टुडंट. विसरला? आठवा ती कॉलेजची ट्रिप. तुम्ही तुमच्या कॉलेजच्या स्टुडंट्सना घेऊन काश्मीरच्या ट्रिपला गेला होता. मृणालही होती तुमच्या बरोबर. आईस स्केटिंग करता करता मृणाल डोंगरावरून खाली घसरली. तुम्ही सगळे तिचा शोध घेत होतात, पण ती तुम्हाला सापडेपर्यंत ती बर्फात पार घोटून गेली होती. स्टुडंटच्या मदतीने तुम्ही तिला तिच्या रूम मध्ये घेऊन आलात. मी डॉक्टरना घेऊन येतो पटकन. नको सर, तुम्ही इथेच थांबा, आम्ही डॉक्टरला घेऊन येतो. अरे पण थांबा सर, मृणाल तुम्हीच थांबायला हवं. आम्ही डॉक्टरला घेऊन येतो. लगेच या, पण लगेच येऊ नका. मृणाल थंड पडत चालली आहे सर. सर, लवकर काहीतरी केलं पाहिजे. मी काय करणार सांगा ना. मुलीने तुम्ही जरा प्लीज बाहेर थांबा. म्हणजे माझ्याबद्दल तसा गैरसमज करून देऊ नका, पण
माझ्याकडे आता दुसरा कुठला पर्याय पण नाहीये. प्लीज. किती वेळ उभं राहावं लागणार आहे? एक आनंदाची बातमी आहे. मृणाल शुद्धीवर आली. काय? या. मृणाल, आता कशी आहेस ग? काय घाबरलो होतो आम्ही. आम्हाला वाटलं की तू आता वाचत नाही. सर, अशी कोणती जादू केली? हो, तर अशी जादू केली होय. त्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. म्हणजे तुम्ही गोष्ट कॉलेजमध्ये कोणालाही बोलू नका, नाहीतर माझी आणि मृणालची कॉलेजमध्ये खूपच बदनामी होईल. नाही सर, आम्ही तुम्हाला वचन देतो. ही गोष्ट फक्त आपल्यातच राहील. काही झालं तरी मी कोणाला सांगणार नाही. हो सर. थँक्यू. थँक्स अ लॉट. सर, का वाचवलं मला? मृणाल, तुझ्या मृत्यूने माझी बदनामी झाली असती म्हणून मी. सर, मी आत्ताही बदनामीच्या उंबरठ्यावर आहे सर. म्हणजे मला कळलं. माझा जीव वाचवता वाचवता तुम्ही माझ्या पत्रात एक जीव घातलाय. होय सर. माझी काही हरकत नाही. मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला. मृणाल, काहीतरी वेड्यासारखं बोलू नको. तुला माहितीये का, मी विवाहित आहे, एका मुलाचा बाप आहे. सर, तरी सुद्धा माझी तयारी आहे. बघ, वेड्यासारखं काहीतरी बोलू नको. सर, माझ्याकडे दुसरा मार्ग नाहीये. अगं, पण हा त्याच्यावरचा मार्ग नाहीये ना मृणाल. मग माझा मार्ग कोणता? बघ मृणाल, त्यावेळी तुला वाचवण्यासाठी माझ्याकडे हा एकच उपाय होता. आणि माझ्या मनात त्यावेळी कुठलं दुसरं बाप नव्हतं. आणि पुढे असं काय घडेल याची मला जरा सुद्धा कल्पना नाही. हे सगळं मला ठाऊक आहे, पण माझा मार्ग कोणता ते तरी सांगा. मी करू तरी काय? आपल्याला नको असलेल्या वस्तूचं आपण काय करतो? टाकून देतो. Good. म्हणजे म्हणाल तुला कळलंय मला काय म्हणायचं. प्रोफेसर अभिजित, तुम्हाला कळलं का? काय ते? तुमच्या क्लास मधली मृणाल काय आहे तुझं? कॉलेज सोडून गेली माहिती. कुठे कुठे गेली हे महत्वाचं नाहीये, मग ती का सोडून गेली हे महत्वाचं आहे. का गेली? अहो, ती प्रेग्नंट आहे म्हणे. पण हे तुम्हाला कोणी सांगितलं? कळतं हो. पाण्यात लपून गेली पापई, आज वर उद्या येणारच ती. आप मग त्याला पुण्य म्हणायचं. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. मला नाही वाटत की हे काही खरं असेल. खरं खोटं त्या परमेश्वराच माहित. कोण बरं असेल होतो? कोण? ज्याने तिला मला काय माहिती आहे? मला नाही माहिती काय. आजकालच्या पोरींचं खरं सांगता नाही तो. आणि त्यांना फसवणारे थांबते देखील काही आजकाल कमी नाही. तर खरं सांगू का, मला या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नाही. प्लीज, इफ यू डोंट माइंड, मला माझं काम करू दे. करा ना तुम्ही तुमचं काम.
राहत होती ते कुठे गेलेत माहिती मला? तिकडची हा अहो ती कालच गेली. हा बरं कोण हवं होतं आपल्याला? नाही ते म्हणजे त्यांच्याकडे मृणाल म्हणून एक अच्छा अच्छा मृणाल मृणाल अहो ती सुद्धा गेली. बरं ते जाऊ द्या, आपलं नाव काय सांगाल का? माझं नाव अभिजित, आय मीन प्रोफेसर अभिजित. प्रोफेसर अभिजित का? वा 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 वा. का काय झालं? नाही काय झालं नाही, प्रोफेसर आहात म्हणून म्हटलं. वा वा. खरंय पप्पा? होय बेटा. त्यावेळी मृणाल प्रेग्नंट होती, पण कॉलेज सोडून गेल्यानंतर तिचं पुढं काय झालं काहीच कळलं नाही मला. पण मला सगळं कळलं होतं. अभिजित, आपल्याला मुलगी झाली, पण ती आठवड्याच्या आतच देवाघरी गेली. तिच्या आठवणीने मी खूप बेचैन व्हायचे, दिवस रात्र अस्वस्थ असायचे. आणि एक दिवस अचानक मृणाल आपल्या घरी आली, हातात एक छोटस बाळ. कोण? मी मृणाल. मृणाल? मी तुम्हाला नाही ओळखलं. तुम्ही मला ओळखत नाही, पण तुमचे मिस्टर मला ओळखतात. हा, पण ते तर आता कॉलेजला गेले. हो, मला ठाऊक येते, म्हणूनच मी आली आहे. म्हणजे मी तुम्हालाच भेटायला आली आहे. मला? हो. हा, या या, बसा प्लीज, बसा. हे बाळ मुलगी आहे माझी. हे बघा, मी जे काही सांगेन ते शांतपणे ऐकून घ्यायचं आणि मगच मला तुमचा निर्णय सांगायचा. कबूल? म्हणजे मी काय बोलतोय मला काही कळतच नाही. काय झालंय? काय बोलताय? प्लीज तुम्ही माझं बोलणं जरा शांतपणे ऐकून घ्या. तसं तुम्ही केलं तरच तुम्ही तुमचा निर्णय मला सांगू शकणार आहात आणि माझं बोलणं नीट ऐकून समजू शकणार आहात. ठीक आहे, बोला. माझं नाव मृणाल. तिने मला घडलेली सगळी हकीकत सांगितली आणि तिची मुलगी माझ्या समोर. या मुलीनं अनाथ आश्रमात आई वडिलांविना वाढावं अशी माझी इच्छा नाहीये, म्हणून मी तुम्हाला विनंती करते, प्लीज हिचा स्वीकार करा. तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा की ठेवू नये हेच कळत नाहीये मला. आणि समजा विश्वास ठेवला तर तुमच्या सांगण्यावरून तुमच्या मुलीचा स्वीकार मी का करावा? खरं तुमचं म्हणणं, पण या मुलीला घेऊन माझ्या आई वडिलांकडे नाही राहू शकत. आणि आपल्या समाजानं अजून अविवाहित मुलीला मातृत्वाचा हक्क नाही दिलेला. मी हात जोडते, पाया पडते तुमच्या. प्लीज या मुलीचा स्वीकार करा, नाही म्हणू नका. प्लीज. काय नाव ठेवलंय? मानसी. मानसी. नाव आहे हेच राहू दे. थँक्यू. थँक्यू. हो, पण मी हिच्या वडिलांना काय सांगू? नाही, त्यांना काही सांगू नका, नाही तर ते आयुष्यभराचा तिरस्कार करतील. नाही, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. खरंच
तुमचे उपकार मी कसे अगं रेडी आहेस का? उपकार कसले त्यात? खरं तर मी आज खूप खुश आहे. गेल्या आठवड्यातच परमेश्वरानं एवढीच मुलगी माझ्या पदराकडून हेलावून घेतली होती आणि आज पुन्हा माझ्या पदरात टाकली. खूप खुश आहे मी. उपकार मानायचे असतील तर त्याचंच मान. त्याचीच ही सगळी किमया आहे. त्याला हे सगळं कळून घालायचं होतं ना. माझ्या मुलीवर अन्याय केला. सतत अनाथ समजून मी त्या कधी जवळ घेतलं, कधीच मायनं कुरवाळलं नाही मी तिला. चेतू कसा आहे पिल्ला? काय करतो पिल्ला? खेळतोयस ना? चला चला खेळा. मला पण चल चल मला वेळ नाही. चल चल पिल्ले चल आपण खेळ. चल आपण खेळूया. मानसी काय ग काय झालं? रडायचे नाही आपण, रडायचे नाही. हे बघ मानसी, ज्यांना माणसं रडवतात ना त्यांना देवबाप्पा रडवतो. खरं बेटा, तुला खूप रडवलं ग. कधीच कधीच तुला प्रेमानं जवळ घेतलं नाही. मी नेहमी तुझा विश्वास केला. तुझा काही दोष नसताना मी तुझ्याशी मूर्खासारखा वागलो आणि आता मी मूर्खासारखाच वागतो. बेटा मानसी, मी खूप त्रास दिला ग तुला आयुष्यात. मी बाप म्हणून घेण्याच्या लायकीचं नाही. मला माफ कर बोरे. नाही पप्पा, असं बोलू नका. तुम्हीच माझे पप्पा आहात. बेटा पप्पा, माझी मम्मी कशी होती हो? तुमची पत्रिका मिळाली म्हणून आले. बरं झालं मृणाल तू आली. अगदी वेळेवर आलीस तू. आज तुझ्या लेकीचं लग्न आहे. तिचं कन्यादान तुलाच करायचं. हो ना, कुठे ती? इतक्या वर्ष कुठे होतीस तू? त्या दुर्दैवी घटनेनंतर माझ्या आई बाबांनी मला आयुष्यात उभं केलं. त्यानंतर एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करते मी. खूप वेळा वाटलं मानसीचं लहानपण दुरून का होईना निरखत राहावं. शक्य नव्हतं. कुसुमताईंच्या संसाराची चौकट मोडायची नव्हती मला. म्हणून लांबूनच सगळं बघत आले मी. आज त्यांची पत्रिका मिळाली. माझ्या मनाचा बांधच फुटला. ठरवलं आता तरी आपण जायचंच. आणि मला गेलंच पाहिजे. मानसी म्हणून आले मी. म्हणून आले ग. हो, आता तरी करताय ना कन्यादान. बस मृणाल, आपली मानसी आता लग्न करून आपल्या घरी जाणार. खरं तर आपलं घर कोणतं तेच कळत नाही.
एवढी पोरीला जपायची, प्रेमानं मोठी करायची आणि कन्यादान करून दुसऱ्याच्या स्वाधीन करून द्यायची. स्त्रियांचा जन्मच असा असतो ना.